घटनेच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना फोन करून मी ईव्हीएम मशीन हॅक करून मतदान वाढवू शकतो, मला पैसे द्या अशी मागणी करणाऱ्या भामट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। पोलीस आयुक्त यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की हा भामट्या चोर आहे, जम्मू काश्मीरमध्ये सेनामध्ये जवान आहे, त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं म्हणून त्यानं हा बनाव केला आहे। या प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या भावानं तक्रार दिली आणि त्यांच्या तक्रारीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीचं नाव मारुती ढाकणे असं आहे अशी माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली आहे। हा भामटा चोर आहे। ॲक्च्युअली तो आर्मीमध्ये जवान आहे, जम्मू काश्मीरला पोस्टेड आहे। त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं म्हणून भामटीगिरी करण्यासाठी त्यानं थापा बनाव केलेला आहे आणि EVM हॅक करू शकतो वगैरे या प्रिटेक्सखाली पैसे मागितले त्याने। प्रत्यक्षात त्याला कुठलंही नॉलेज नाही, तो BA झालेला आहे आणि फक्त त्याच्यावर खूप कर्ज झालेलं आहे। ते पैसे कुठून तरी मिळवावे म्हणून भामटीगिरी करण्यासाठी त्याने हे प्रयत्न केला आहे। कोणाकडे पैसे मागितले होते? त्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांकडे पैसे मागितले होते आणि त्यांच्या भावानी आपल्याकडे तक्रार दिली होती की त्यांना देखील शंका होतीच की हा भामटा कोणीतरी आहे आणि म्हणून त्यांनी तक्रार केली। त्यांच्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा देखील दाखल केला आहे। आरोपीचं नाव मारुती ढाकणे असं आहे, नगर जिल्ह्याचा राहणार आहे। 1 लाख रुपये त्याने आता स्वीकारले होते। तो 2-2.5 कोटी मागत होता, 1 लाख रुपये स्वीकारले होते। NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।